हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सोपी आणि एकदम झटपट बनणारी शेवभाजी। बघा, कधी कधी अचानक पाहुणे आले तर आपण काय करायचा हा प्रश्न पडतो। एकदा या पद्धतीने शेवभाजी बनवून बघा, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि अशी तर्रेदार आपली शेवभाजी तयार होते। कोणतीही भाजी अवेलेबल नसेल तर हा तर एक बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, इथं मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। हे आपण मसाला वाटताना त्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि बघा, कोथिंबीरची रेट आवर्जून घ्या, चव खूप छान येते। सुकं खोबरं इथं 1 वाटी घेतलेलं आहे। 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। परत बघा, मसाल्यांमध्ये इथं मटण मसाला घेतलेला आहे मी। जर मटण मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसाला घेऊ शकता। परत 1 चमचा लाल तिखट आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। इथं मी मुठभर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। भरपूर लसूण घालायचे, चव खूप छान येते। 1 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि 1 इंच आलं। बघा, सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, परत कांदा, अगदी झटपट रेसिपी होते, मी तुम्हाला दाखवते बघा। परत याचमध्ये कोथिंबीर घालायची आपल्याला। परत याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे आपल्याला। परत याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची। बघा, थोडंसं पाणी वापरून मी एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे आणि आपला शेवभाजीचा मसाला तयार झालेला आहे। परत बघा, एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी सगळ्यात आधी आपण घालून देऊयात। खूप सुंदर वास येतो। याच्यामध्ये जिरे वगैरे काही वापरायची गरज नाही आहे, हा एवढा मसाला पुरेसा आहे। परत याच्यामध्ये आपण मगाशी बारीक केलेली मसाल्याची पेस्ट घालणार आहोत। तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे तर्री चांगली येते। बघा, सुरुवातीला गरम तेलात 1 चमचा आपण परतून घेतलेला आहे। आता बाकीचा सगळा मसाला आपण याच्यामध्ये घालून देऊयात। लो फ्लेमवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि मसाल्याला पटकन तेल सुटण्यासाठी आणि टोमॅटोचं पाणी आटण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी हा मसाला झाकून देणार आहोत। बघा, अगदी लो फ्लेम केलेली आहे आणि मसाला 15 ते 20 मिनिटं झाकून आपण भाजून घेणार आहोत। बघा, एक 5-5 मिनिटाच्या अंतराने मी हा मसाला हलवून घेतलेला आहे आणि आपला कोरडा असा मसाला तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, टोमॅटोचं पाणी पूर्ण आटलं गेलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून देऊयात। मटण मसाला, लाल तिखट आणि मीठ। जसं मी तुम्हाला सांगितलं, मटण मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा तोही नसेल तर तुम्ही गरम मसाला 1 चमचा वापरू शकता। व्यवस्थित आपण आता हा कोरडा मसाला मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून देऊयात। बघा, मसाला बारीक केलेल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे या मसाल्यात ओतलेलं आहे। आता परत एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। बघा, मसाला परतण्याला आळस करायचं नाही आहे। 15 ते 20 मिनिटाचा वेळ जातो, पण व्यवस्थित आपली करी तयार होते। परत एकदा झाकून देते मी आणि बघा, एक 5च मिनिटात मसाला आपला परतला गेलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊयात, मिक्स करून घेऊयात आणि 4 वाटी इथं मी उकळलेलं पाणी ओतून घेणार आहे। बघा, आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 6 जणांसाठी व्यवस्थित शेवभाजी तयार होते, त्या अंदाजाने मी इथं पाणी घेतलेलं आहे। मसाल्यामध्ये नेहमी उकळलेलं पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित तर्री तयार होते। बघा, इथं मी 4 वाटी उकळलेलं पाणी ओतलेलं आहे। आता परत एकदा आपल्याला या करीला उकळी आणायची आहे। अगदी सुंदर असा वास येतोय। एकदा या पद्धतीने शेवभाजी करून बघा, एकदम झणझणीत आणि मस्त शेवभाजी तयार होते। बघा, परत एकदा 5 मिनिटासाठी मी झाकून देते आणि 5 मिनिटानंतर बघा, आपली शेवभाजीची भाजी म्हणजेच करी
तयार झालेली आहे. बघा पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट करू शकता. बघा आपली शेवभाजीची तर्री किंवा करी तयार झालेली आहे. आता आपण शेवभाजी सर्व करूया. बघा इथं आपली करी तयार आहे, शेव तयार आहे आणि एका बाउलमध्ये मी ही करी काढून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती आपण शेव घालून देऊयात. बघा मार्केटमध्ये शेवभाजीची शेव म्हणून वेगळी शेव मिळते, दुकानामध्ये तुम्ही तीच मागून घ्या. अशी ही आपली झटपट आणि झणझणीत शेवभाजी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर नक्की कमेंट करा. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल सो मच. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.